विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS आणि स्कॉलरशिप या दोन परीक्षेसाठी असणारे प्रकरण समांतर रेषा आणि छेदिका यांचा अभ्यास करणार आहे। अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही जर GS पाटील मॅथ्स आणि सायन्स या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण त्याच्यानंतर येणारे व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील। सुरुवातीला आपण समांतर रेषा आणि छेदिका याचे काही गुणधर्म अभ्यासूया। या आकृतीमध्ये AB रेषा AB समांतर रेषा CD आहे आणि छेदिका EF ही छेदिका आहे। आता आपणास माहित आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असता संगत कोनांच्या चार जोड्या तयार होतात। संगत कोनांच्या चार जोड्या तयार होतात। तर इथं मी कोनांना अंक दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8। तुम्ही याच क्रमाने अंक द्यायचे। आता संगत कोन म्हणजे समांतर रेषेच्या वरती असणारे आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे म्हणजे कोन 1 आणि कोन 5। कोन 1 एकरूप कोन 5 ही संगत कोन पहिली जोड तयार झाली। दुसरी जोड तयार होईल कोन 2 एकरूप कोन 6। तिसरी जोडी असेल, आता हे झाल्या समांतर रेषेच्या वरच्या। आता या बघा कोन 4 आणि कोन 8। कोन 4 एकरूप कोन 8, कोन 3 एकरूप कोन 7। अशा संगत कोनांच्या चार जोड्या एकरूप असतात। हे झाले संगत कोन। आता याच्यानंतर आपल्याला व्युत्क्रम कोन बघायचे। व्युत्क्रम कोन जसे संगत कोनाच्या चार जोड्या तयार होतात त्या व्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या तयार होतात। तुम्हाला इंग्रजी अक्षर झेड पाहिजे असेल एकतर हे असे झेड बघा किंवा असे बघा। हे जे कोन आहेत हे व्युत्क्रम कोन आहेत। याच्यामध्ये आपल्याला झेड असं बघितलं, असं आपण झेड गृहीत धरलं तर कोन 4 आणि कोन 6। कोन 4 आणि कोन 6 आणि इकडून आपण जर झेड उलट आलो तर कोन 3 आणि कोन 5। कोन 3 आणि कोन 5 हे व्युत्क्रम कोनांची दोन जोड्या तयार होतात। म्हणजे संगत कोनांच्या 4, व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या तयार होतात। आणि व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप असतात। जे कोन 4 चं माप आहे ते कोन 6 चं माप असणार आहे। आता आंतरकोन, तिसऱ्या जोड्या आहेत ते आंतरकोन। जसे व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या तयार होतात तशा आंतरकोनांच्या सुद्धा 2 जोड्या तयार होतात। व्युत्क्रम कोन आंतरकोन म्हणजे समांतर रेषेच्या आतली बाजूस आणि छेदिकेच्या एकाच अंगास जे कोन 4 आणि कोन 5। आता हे जे आंतरकोन आहेत हे एकरूप नसतात, तर यांच्या दोन्हींच्या कोनाच्या मापाची बेरीज 180 असते। म्हणून कोन 4 अधिक कोन 5 बरोबर 180 अंश। तसेच कोन 3 व कोन 6 ही दुसरी जोडी तयार होईल आंतरकोनांची। या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 म्हणजे ते एकमेकांचे पूरक कोन असतात। दोन्हीच्या मापांची बेरीज 80 असते। या आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD आहे, तसेच रेषा EF समांतर रेषा GH। तर दोन्ही रेषा समांतर आहेत। AB समांतर CD तर एकमेकांना समांतर आहेत आणि या छेदिका मांडल्या तर या EF समांतर GH। अशा जर रेषा असतील तर इथं संगत कोनांच्या 16 जोड्या तयार होतात। व्युत्क्रम कोनांच्या 8 जोड्या तयार होतात आणि आंतरकोनांच्या सुद्धा 8 जोड्या तयार होतात। हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे।
चारही रेषा जर एकमेकांना समांतर असतील तर संगत कोनांच्या 16, व्युत्क्रम कोनांच्या 8 आणि आंतरकोनांच्या 8 जोड्या तयार होतात. आता आपण या प्रकरणावर आधारित महत्वाच्या उदाहरणाचा अभ्यास करूया. उदाहरण पहिले बघा. रेषा PQ समांतर रेषा RS, रेषा PQ आहे समांतर रेषा RS, छेदिका LM. जर माप कोन LAP बरोबर 3x वजा 25 म्हणजे हा कोन झाला LAP 3x वजा 25 अंश. माप कोन LBS x अधिक 5 अंश आहे. तर आपल्याला माप कोन LBR म्हणजे या कोनाचं माप विचारलेलं आहे. पर्याय पहिला 55 अंश, दुसरा आहे 135 अंश, तिसरा आहे 75 अंश आणि चौथा आहे 125 अंश. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवातीला जे गुणधर्म बघितले, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन हे गुणधर्म बघितले, त्यांचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. आता कोन LAP व कोन LBR जो आपल्याला शोधायचा आहे, LBR हे संगत कोन आहेत. तुम्हाला नंबर दिला इथे नंबर 1 होता आणि नंबर हा 5 होता. हे दोन कोन कसे आहेत? संगत कोन आहेत. म्हणजे या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज समान असणार आहे. म्हणून कोन LBR बरोबर सुद्धा किती असणार आहे? 3x वजा 25 अंश असणार आहे. याची किंमत तेवढी आली 3x वजा 25 अंश. हा जो शोध आहे तो आपल्याला तेवढा कोन मिळाला. आता आपण जर कोन LBR व कोन LBS हे दोन कोन विद्यार्थी मित्रांनो रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणून या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. कारण याचं रेषीय जोडीतील कोन म्हणजे दोन्ही बेरीज 180. हा बघा बरोबर दोन्ही मिळून 180 असणार आहे. तर याच गुणधर्मात आपल्याला वापर करायचा आहे. LBRचं माप आहे 3x वजा 25 अधिक LBSचं माप आहे x अधिक 5 बरोबर 180 अंश. 3x आणि हे 1x 4x झाले. इथं वजा 25 आणि अधिक 5, 25 मधून 5 गेले 20, मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा 20 बरोबर 180. 4x बरोबर 180 हे 20 वजा आहेत, उजवे गेल्यानंतर अधिक होतील. 4x बरोबर 180 अधिक 20 बरोबर 200 होतील. आणि x बरोबर आपल्याला 200/4 भागिले 4 आपल्याला x किंमत आली 50 अंश आली. जर आपण जर भागाकार केला तर 4 × 4 = 4 × 4 = 4 25 आणि 1 0 बरोबर हा कोन आला 50 अंश आला. आता आपल्याला कोन LBR विचारलेला आहे, त्याचं माप विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये कोन LBR बरोबर 3x वजा 25 आहे. x किंमत ठेवायचं 3 गुणिले 50 x किंमत आलेली आहे वजा 25 150 वजा 25 बरोबर याला 125 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक जो 4 आहे तो आपला इथं बरोबर आहे. तुम्हाला परीक्षेला एवढा वेळ नसतो विद्यार्थी मित्रांनो, एवढं हे लिहित बसायचं नाही. डायरेक्ट तुम्ही 3x वजा 25 ही तोंडीच किंमत 25 का 50 गुणिले 3 150 वजा 25 डायरेक्ट किंमत तुम्ही लिहू शकता. उदाहरण क्रमांक 2 त्यामध्ये रेषा AB समांतर रेषा CD या दोन रेषा समांतर आहेत. छेदिका EF. तर माप कोन
EMB म्हणजे हा कोण आहे बघा, हा 40 दिलेला आहे व आपल्याला माप कोण DNF येत आहे, DNF आपल्याला हा कोण शोधायचा आहे. आता आपण जर आकृतीचं निरीक्षण केलं तर EFP छेदिका आहे, EMB कोण EMB व कोण END म्हणजेच MND दोन्हीतील कोणती नाव घेतलं तरी चालतं. तर END हे जे कोण आहेत हे कोण संगत कोण आहेत, म्हणजे जे माप कोण EMBचं आहे तेच माप END या कोणाचा असणार आहे. बरोबर किती असणार आहे, 40 अंश. म्हणजे आपल्याला इथं 40 अंश लिहिता येईल. इथं आपण संगत कोणांचा गुणधर्म वापरला. संगत कोण एकरूप असतात, हे 40 आहे, हा कोण 40 झाला. आता आपल्याला जो शोधायचा आहे कोण, त्या कोणाविषयी आपण येऊ. DNF. तुम्ही आकृती निरीक्षण करा काळजीपूर्वक. कोण END. आता आकृती बघताना असे जरा आडवी पहा. कोण END व कोण DNF जो आपल्याला शोधायचा आहे, DNF हे दोन्ही कोण आहेत, हे दोन्ही कोण आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. याचं कारण समोर लिहितो मी, रेषीय जोडीतील कोण, हे जोडीतील कोण. आता याच्यामध्ये आपण किंमत देऊ. END याची किंमत 40 आहे, 40 अधिक माप कोण DNF बरोबर 180 अंश. 40 हे अधिक आहेत, उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा होतील, म्हणजे कोण DNF बरोबर 180 वजा 40 म्हणजेच कोण DNF बरोबर 140 अंश. ही उदाहरणं गुणधर्म आपल्याला जर समजले असतील तर अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सहज आपल्याला उदाहरण सोडवता येतात. तर पर्याय क्रमांक 140 म्हणजे 3 च्या समोरचा गोल रंगवायचा आहे. उदाहरण क्रमांक 3 आहे. सोबतच्या आकृतीत किरण AB समांतर किरण CD समांतर किरण EF म्हणजे तिन्ही AB समांतर CD समांतर EF हे 3 किरण समांतर आहेत. कोण BAC हा दिलाय 27 अंश. कोण CEF हा दिलाय 34. तर तुम्हाला माप कोण ACE म्हणजे हा जो बाहेरील कोण आहे हा कोण विचारलेला आहे. पर्याय आहेत 119, 2 61 अंश, 3 63 अंश, 4 आहे तो 56 अंश आहे. अत्यंत सोपं उदाहरण आहे. इथं आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी एक आकृतीमध्ये थोडासा बदल करावा लागतो. हे आकृतीमध्ये इथं जो हा किरण CD आहे तो इकडं विरुद्ध दिशेने वाढवायचा आहे आणि इथं मी G नाव देतो. G नाव देतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल AB समांतर CD आहे म्हणजे AB समांतर GD सुद्धा आहे. तर AB समांतर GD म्हणजेच काय होईल मग, हा कोण BAC व कोण BAC आणि हा दुसरा कोण आहे ACG म्हणजे हा इथला हा अर्धा कोण ACG हे दोन बघायचं व्युत्क्रम कोण आहेत. म्हणजे दोन्ही कोण कसे आहेत, हे एकरूप आहेत आणि दोन्हीचं माप किती असणार आहे 27 अंश आहे. इथं कारण आहे व्युत्क्रम कोण. म्हणजे आपल्याला हा कोण मिळाला ACG हा कोण मिळाला 27. त्याचप्रमाणे तसेच CD
म्हणजेच जीडी किरण जीडी समांतर किरण ईएफ आहे आणि याचा तुम्ही अभ्यास केला तर कोन सीईएफ व कोन सीईएफ व कोन ईसीजी व कोन ईसीजी हे दोन्ही कोन सुद्धा व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे दोन्ही कोन एकरूप आहेत. दोन्हीचे माप समान म्हणजे 34 अंश असणार आहे. इथे कारण तेच आहे व्युत्क्रम कोन. आता आपल्याला हा कोन मिळाले विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला कोन कोणता काढायचा आहे एसीई म्हणजेच कोन एसीजी की जो आपण इथे मिळवलेला आहे अधिक कोन ईसीजी दोन्हीची बेरीज म्हणजे आपल्याला जो कोन आवश्यक आहे तो कोन एसीई मिळतो. मग एसीजी आहे 27 अंश अधिक ईसीजी आहे 34 अंश. दोन्ही बेरीज केल्यावर आपल्याला मिळेल इथं 34 म्हणजे 61 अंश मिळेल. म्हणजे आपल्याला कोणाला 61 अंश. इथं पर्याय क्रमांक जो 2 आहे तो इथं बरोबर आहे. उदाहरण पुढील बघा. हा नमुना उदाहरण थोडा वेगळा आहे. सोबतच्या आकृतीत रेख AB समांतर रेख CE म्हणजे AB समांतर CE या दोन रेषा समांतर आहेत. जर माप कोन ABC म्हणजे हा कोन 40 दिलेला आहे. माप कोन ACE म्हणजे समांतर रेषांच्या मधला कोन आहे दिलेला 75. तुम्हाला ACB म्हणजे हा कोन काढायचा आहे. ACB हा कोन आपल्याला शोधायचा आहे. आता इथं आपण समांतर रेषेच्या गुणधर्मांचा वापर करणार आहे. इथं रेषा AB समांतर रेषा CE हे आपल्याला दिलेलं आहे. समांतर आहेत. आणि जर आपण AC जर छेदिका घेतली म्हणजे AC जर आपण छेदिका म्हटलं AC छेदिका असं असेल तर कोन ACE म्हणजे हा कोन आणि कोन BAC दोन्ही हे व्युत्क्रम कोन होतात विद्यार्थी मित्रांनो. हा कोन आणि हा कोन म्हणजेच कोन BAC व कोन ACE हे दोन्ही कोन एकरूप येतील. दोन्हीचे माप समान असतील. म्हणजेच कोन जो BAC आहे तो 75. हा जो कोन BAC आहे हा झाला 75 अंशाला. त्या कारण आहे व्युत्क्रम कोन. समांतर रेषेचा गुणधर्म व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता आपल्याला हा 75 मिळाला विद्यार्थी मित्रांनो. मी इथं कोनाने 75 घेतो. आता त्रिकोणात आपल्याला तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणजे आपल्याला कोन जो काढायचा आहे तो ACB म्हणजे कोन C कोन काढायचा आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की कोन A अधिक कोन B अधिक कोन C कोन मी 3 अक्षराने लिहितो. कोन ACP बरोबर 180. कोन A आहे 40. कोन B आहे A कोन आहे 75 आहे. कोन B आहे 40. आपल्याला काढायचा आहे कोन ACB बरोबर 180. 40 आणि 75 115 होतील. अधिक कोन ACB बरोबर 180. 115 उजव्या बाजूला घ्या म्हणजे वजा होतील. कोन ACB बरोबर 180 वजा 115 म्हणजे आपल्याला दोन्ही वजाबाकी केली तर आपल्याला जो विचारलेला कोन आहे कोन ACB बरोबर 180 मधनं 115 गेले 65 राहतील. म्हणजे आपल्याला जो कोन विचारलेला आहे त्याचा कोन वापरलेला आहे 65. म्हणजे आपण जर बघितलं
तो पर्याय क्रमांक जो 2 आहे तो 65 आहे, तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.